आज आपण अतिशय मऊसूत आणि दाणेदार असे हे राघवदास लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. रामनवमी जवळ आलेली आहे, हनुमान जयंती ही लवकरच येणार आहे. तर त्यासाठी खास करून मस्त घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने माउथ मेल्टिंग असे हे दाणेदार राघवदास लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. जितके दिसायला सुंदर दिसतात तितकेच चवीला देखील अप्रतिम लागतात. पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी येथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा थोडासा मोठाच घेतलेला आहे कारण दाणेदार असे हे लाडू असतात. तर सुरुवातीला 1-2 मिनटं आपल्याला रवा तसाच कोरडा भाजून घ्यायचा आहे. 2 मिनिटानंतर यामध्ये आता आपल्याला वितळलेलं तूप घालायचं आहे अर्धी वाटी. तर एकाच वाटीने सगळे जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचे आहेत. रवा किंवा तूप मी एकाच वाटीने मोजून घेतले आणि त्याच वाटीने मी पुढची सगळी सामग्री मोजून घेतलेली आहे. तर तूप वापरताना इथे वितळलेलंच तूप वापरायचं आहे, घट्टसर तूप वापरायचं नाही, नाहीतर मग तुपाचं प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते. तर छान असा रवा आपल्याला लालसर होईपर्यंत, हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर हे पहा, छान रवा भाजून झालेला आहे, मस्त सुगंध पसरला आहे. आता हा साईडला काढून घेऊयात. त्यानंतर याच कढईमध्ये इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तर हे बेसन जे आहे ते दाणेदार असं घ्यायचं आहे. या लाडूसाठी दाणेदार असं बेसन लागतं. तर आता हे बेसन मी 2 मिनटं कोरडंच भाजून घेते. जर तुम्ही घरी बनवलेलं बेसन वापरत असाल आणि डाळ भाजून जर बेसन बनवलेलं असेल तर ही जी स्टेप आहे कोरडंच बेसन भाजण्याची ती तुम्ही स्किप करू शकता. तर आता 2 मिनिटानंतर इथे पुन्हा एकदा डाळीमध्ये अर्धी वाटी वितळलेलं तूप वापरलेलं आहे. आता थोडं थोडं तूप घालत चांगलं असं बेसन इथे मी भाजून घेते. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. हाय फ्लेमवर आपण जर भाजलं तर मग खालतून करपण्याची शक्यता असते. तर मस्त असं आपल्याला छान असा हलकासा कलर चेंज होईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बेसनचा कलर मस्त चेंज झालेला आहे आणि मस्त सुगंध यायला सुरुवात झाली. साईडला काढून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथे आपण खवा तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे. दुधाला उकळी आली की यामध्ये 3 चमचे तूप घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडर यामध्ये घालायची आहे. तर हा खवा मी घरी तयार करून घेते. तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर तुम्ही बाहेरून खवा घेऊन वापरू शकता. खवा फक्त चांगला असा भाजून घ्यायचा आहे कढई सुटेपर्यंत. 2 ते 3 मिनटं आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे. खवा ज्या वेळेला तुम्ही भाजत असता त्यावेळेला सुरुवातीला तो सैलसर होतो आणि नंतर मग त्याचा एकसारखा गोळा व्हायला सुरुवात होते. तर एकसारखा गोळा होईपर्यंत आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बाहेरून आणलेला खवा भाजून घेऊ शकता. तर इथे मी घरच्या घरी खवा तयार केलेला आहे. हे पहा, मस्त असं कढई सुटेपर्यंत याचा गोळा होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, घरच्या घरी छान असा आपला खवा मिल्क पावडरपासून तयार झालेला आहे आणि आता हाच खवा मी लाडूमध्ये वापरणार आहे. तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लाडूसाठी लागणारा पाक तयार करून घेऊयात. एकाच वाटीने 2 वाटी येथे मी साखर घेतलेली आहे. 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला या मिश्रणाला उकळी येऊ द्यायची आहे. साखर पूर्णपणे वितळली पाहिजे आणि मिश्रणाला उकळी आली पाहिजे. तर सुरुवातीला हाय फ्लेमवर हे मिश्रण उकळून घेऊयात. तर हे पहा, मिश्रणाला उकळी आलेली आहे. या स्टेजवर गॅस लो करायचा आहे आणि इथून पुढे 3 ते 4 मिनटं किंवा 5 मिनटं आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. अधूनमधून आपल्याला पाक चेक करत राहायचं आहे. तर इथे मी चमचाभर दूध घातलेलं आहे कारण याची मळी आपल्याला काढायची आहे. जी काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते आणि आपला पाक स्वच्छ होतो. त्यामुळे 1 चमचाभर दूध यामध्ये मी वापरलेलं आहे. हे पहा, तर इथे छान असा पाक आपला तयार झालेला आहे. अधूनमधून चेक करत राहायचं आहे. तर तुम्हाला दाखवते. तर इथे मी 1 तारी पाक असा केलेला आहे. गॅस इथे मी बंद केलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने 1 तार अशी आली पाहिजे मिश्रणाला, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित असं सेट होतं. तर आता यानंतर हे जे आपण भाजलेले जिन्नस आहेत ते यामध्ये घालूयात. आता हे सगळे जिन्नस पाकामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. सुरुवातीला जरी हे आपल्याला पाक सैलसर वाटत असला तरी जसजसा वेळ जाईल तसतसं हे थोडंसं घट्टसर होत जातं मिश्रण. आणि आता थोडंसं तुम्हाला यामध्ये खव्याच्या गाठी जरी दिसत असल्या तरी नंतर त्या सगळ्या एकजीव होतात कारण पाक इथे गरम आहे.
तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, 2 मिनटं एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण सेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. साधारणतः एक 4 ते 5 तासापर्यंत आपलं चांगलं असं हे मिश्रण घट्टसर होतं. तर आता हे आपण साईडला ठेवून देऊयात. तुम्ही आता पाहू शकता बऱ्याच वेळानंतर छान असं आपलं मिश्रण सेट झालेलं आहे. एक 5 ते 6 तास आरामात लागतात. मिश्रण छान असं सेट झालं आहे आणि तुम्हाला आता मी दाखवते. मस्त असं आपलं हे मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे. हलक्या हाताने आपल्याला गाठी फोडून घ्यायच्या आहेत. तर इथे वेलची पावडर राहून गेली होती, तर आता यामध्ये मी 2 चमचे वेलची पावडर ॲड करते. ज्या वेळेला आपण लाडू वळत जाऊ तसं या गाठी फोडत फोडत आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तर आता 2 चमचे वेलची पावडर घातल्यानंतर चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आणि लाडू आता आपल्याला वळून घ्यायचे आहेत. जास्त वेळ लागत नाही, अगदी पटापट लाडू वळले जातात. आपला पाक अगदी परफेक्ट झालेला आहे, त्यामुळे अगदी पटपट आपले लाडू वळले जातात. अगदी शेवटच्या लाडूपर्यंत व्यवस्थित लाडू वळले जातात. तर थोड्या गाठी सोडत आता हे पहा अशा पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम पटापट लाडू वळले जात आहेत. एकदम माउथ मेल्टिंग असे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार होतात. तर थोडंसं सुकामेवा आणि थोडंसं गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याला डेकोर करू शकता. मस्त असे आता लाडू वळवून घ्यायचे आहेत. सगळेच लाडू अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा किती सुंदर आपला लाडू दिसतोय. तर आता रामनवमी जवळ आलेली आहे आणि हनुमान जयंती ही लवकरच येणार आहे, त्यामुळे मस्त असे घरच्या घरी हे राघवदास लाडू नक्की ट्राय करून पहा. दुसरा लाडूसुद्धा वळवून दाखवते. अगदी अलगदपणे आपले लाडू वळले जातात. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. छान लाडू वळवून झालेला आहे आणि त्यात शेवटचा लाडू पण दाखवते. हे पहा, शेवटच्या मिश्रणापर्यंत मस्त आपले लाडू इथे वळले जातात. कुठेही मिश्रण कोरडं होत नाही आणि इथे आपले मस्त माउथ मेल्टिंग असे दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारे राघवदास लाडू तयार झालेले आहेत. याला तुम्ही रवा बेसनचे लाडू म्हणू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायलाही विसरू नका.